वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर कसे आहे सगळे, आशा आहे की तुम्ही ठीक असताना आणि मी पण बरी आहे, ठीक आहे, मस्त आहे। तर फ्रेंड मी खूप सकाळी म्हणजे 8:30 वाजता पाथर्डीत आले। तर कशाला आले तर खूप छान असा ब्लॉग होणार आहे, तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा। तर मी आहे शाळेमध्ये, तर पाथर्डी वसंतदादा शाळेत आहे। तर खूप छान असा बाजार होणार आहे इथं आणि बाजार कोणता बाजार आहे ओंकार? आनंद बाजार। तर हा बाजार भरणार आहे। तर काय काय आहे आणि विकायला खूप विद्यार्थी मुलं मुली विकायला काहीतरी आणणार आहेत। तर काय काय आणणार आहेत आणि माझ्या सुद्धा ओमकारनी म्हणजे माझा कॅमेरामॅन ओमकार, तर त्याने सुद्धा काहीतरी आणलंय। तर तुम्हाला नक्की पाहायला भेटेल। तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा। शूट करून देते का नाही पण मी घेते, तरी पण तुम्हाला दाखवते। ब्लॉग खूप छान होणार आहे। पलीकडच्या 3 नंबर 4 नंबरला आहे माझा ओंकार। तर पाहू शकता खूप छान असं बाजार आहे। तर अरे वा, शेंगदाणे पण आले। हा इथं आहे माझा ओंकार। फक्त जागा एका जागेवर उभे राहा, कमी पडलेल्या मुलांना बेंच लावले जाते। कधी लावायचं दुकान तुला? 9 वाजता का? 9 वाजता भरणार आहे, खूप छान असं आणि खूप जास्त मटेरियल घेऊन आले ते थांबतील, एक्स्ट्रा मुलं नका थांबू। तुम्ही का थांबले दोघं? आणि बाजार खूप जास्त भरणार आहे असं बरं का, असं म्हणजे बोलवायचं आमच्या हे घ्या घ्या घ्या। हो हो बरोबर आहे, फ्री मध्ये द्यायचं नाही। तर उद्घाटन सुद्धा आहे बाजाराचं आणि नवीन दुकानाचं सुद्धा। तर तिकडं मॅडम आहेत आणि खूप छान असं उद्घाटन होईल आणि नंतर दुकाने लागतील, तुला पण दाखवू। हा, तू काय आणलं विकायला? भेळ आणली विकायला। आम्हाला तर खूप जास्त आवडती भेळ आणि खूप जास्त ती आज बाजार भरलाय। तिकडं हे आणलंय हरभऱ्याची भेळे आणि मेथीची भाजी, संत्री, गवती चहा आणि इथं गडबड रसना करून राहिलाय एक मुलगा, पाहू शकता तुम्ही। रसना टाकून राहिला आणि साखर जारमध्येच ते विकायला करणार इथं रस प्यायला उन्हाचा। आणि 11 वाजेपर्यंत हा बाजार आहे। तर खूप छान आहे। तर काय काय ठेवले मी सगळं दाखवणार आहे। तिकडं मुली सुद्धा आहेत, तर मुलींकडे सुद्धा मी जाणार आहे। मुलांना मीठ टाकता येत नाही भेळी, तर त्या म्हणले तुम्ही टाका, तर मी टाकू राहिले। थोडंच टाकायचंय फक्त। गावीत सर तुमचा वर्गात घेऊन जा, झाला असेल तर वर्गात जा आणि खालवर कर। ओके, आता झाली भेळ। सगळ्यांनी स्टॉल लावलेले आहेत, म्हणजे बाजार लावला। तर मी सगळ्यांचा बाजार दाखवते तुम्हाला। तर खूप छान असं आणलंय पोरांनी, तर मला सुद्धा असं वाटतंय मी पण बाजार करावं। तर खूप छान आहे। तर पाहू शकता तुरी आणि चॉकलेट, पॉपकॉर्न, गुलाबजांबू, भेळ घेतोय। इथं भेळ आहे ती सगळी आणि इथं पाणीपुरी आहे। वा किती छान आहे। तू काय आणलंय भैया? पराठा आहे का? डोसा शेंगदाणे पोहे नाश्त्याला खा आणि हरभरा पोहे मका संत्री। याच्यात काय आहे भैया? संत्री आणि हत्ती पोंगे, शेंगदाणे, टरबूज सुद्धा आले आणि बीट सुद्धा किती छान आहे। आणि हे पाहू शकता केक, पोंगे, हत्ती पोंगे, चॉकलेट। तू काय आणले भैया? हा, साबुदाणा वडा। हा थोडं उघडं करून दाखव। हा थोडं। हा वाव खूप छान आहे। चॉकलेट आणि कांदा भेळ। मॅडम मदत करू राहिल्यात थोडी त्यांना। तर ओके, इथं पण भेळ आहे, बिस्किट आहे। हे काय भैया? केक आहे का? मग दिलबस हा का?
मी आजच पाहिले. पाणीपुरी आहे का? हा हा, असा कांदा असतो. आम्ही पाहिलाच नव्हता. हा हा, पाहिली. हो, आणि त्याच्यात खायचं पोहे खूप छान येते. आणि पुढे वाह किती भारी पुढे आणलेत मुलांनी. आणि काकडी त्याला मीठ लावून, पपई आणि वडापाव. वडापाव आता तळायचेत का? वडापाव आता तळून काढायचेत, गरम गरम खायचे. आणि इथं गॅस, इथं पण वडापाव प्लेट हे वाटतं. हे पाहू शकता, खूप जास्त मोठी लादी आणलेली. आता तळायचे का ते? गरम गरम काढून द्यायचे. इकडं मुलींचं स्टॉल. तर तू काय आणलंय दीदी? पालक भजे. वाव किती छान आहेत. आणि इथं काय आहे? इडली दाखव. वाव खूप छान इडली, चॉकलेट, काकडी. आणि हे काय आहे दीदी? भेळ आहे इथं. खूप छान. सॉरी, मी मुलींकडे लावत नाही, मुलींपाशी पण लावते. तू काय आणलंय दीदी? ढोकळा. आणि तू ग? हा, एकत्र आणलेत का? पोहे आणलेत. तू काय आणलंय दीदी? हा, दाखव. गोड पाणी ते सगळं आणलंय का? हा, हे सगळं तिने आणलंय. खूप छान आहे. आणि इथं भेळ आहे का? भेळ. तू काय आणलंय दीदी? घुगऱ्या. कशाच्या? दाखव. वाव किती छान, खूप छान. आणि इथं खूप साऱ्या चॉकलेटी आहेत, कॅडबरी वगैरे नाही का दीदी? कॅडबरी, क्रीम गोल. आणि खूप छान असे केक पण पॉकेट आहे, पाहू शकता. ओ, कितीला आहे की दीदी? 10 आहे का केक? आणि ते चॉकलेट असं का? हे काय आहे दीदी? सला म्हणजे सलाड. हा का? खूप छान आहे. तू काय आणले दीदी? पोहे आणलेत का? दाखव. वाव खूप छान आहेत. तू काय आणले दीदी? इडली सांबर. दाखव. इडली किती छान आहे. आणि इकडं ऊस. कितीला कांडी आहे दीदी? हा, 5ला कांडी आहे. खूप छान आहे. आणि हरभरा भाजून. वाव कितीला आहे दीदी ती पुडी का? एक पुडी 5ला. आणि तू काय आणलंय? भेळ. तू मॅगी आणलेत का? हा का? दाखव. पोहे आणि मॅगी. वाव किती छान वरून आणले. तर फ्रेंड इकडं पहा, संत्रे, मोसंबी आहेत का दीदी? मोसंबी आहेत ह्या. आणि गवती चहा, पपई, वांगी, हरभरा भेळा. कितीला आहे हरभरा? 10ला. मेथी आणि हे आळूचे पानं, सॉरी. तर हे दीदी ते सगळं घेऊन बसले. तराजू काटा सुद्धा आहे. आणि सरांनी अगोदरच सांगितलेलं आहे की ओमकार काय आणलंय रे तू? गुलाबजामू आणले माझ्या ओमकारनी. कितीला पाकिट दिलं? 10 रुपयाला पाकिट दिलं. तुम्ही पाहू शकता. खूप छान असे मी घरीच बनवले होते, कारण त्यांनी 2-3 दिवस अगोदरच मला सांगितलं होतं की मम्मी मला बाजारला जायचंय, म्हणजे बाजार मला ठेवायचा आणि विकायचंय. तर मी गुलाबजामू केले कालच केले रात्री. आणि ते खूप छान असे भिजवले. तर खूप छान असे पॉकेट तयार केले. आणि मुलांचा खूप छान असा बाजार आहे. आणि सर लोक सुद्धा पाहू लागले. पाहू शकता, हे पाहू शकता तुम्ही. तर माझ्या सासूबाई येणार होत्या बाजार पाहायला. म्हणल्या होत्या मला बाजार पाहायचा, मी अजून पाहिलाच नाही. तर मी म्हटलं तुम्हाला मी ब्लॉग काढून आणीन, म्हणजे शूटिंग काढून आणीन. आणि शूटिंग काढून आणल्यावर तुम्हाला दाखवेल की बाजार कसा असतो पाथर्डी मुलांचा शाळेत. तर खूप छान असं म्हणजे हे होणार आहे. आणि खरेदी सुद्धा होणार आहे. आणि मी सुद्धा खरेदी करणार आहे. तर जे मला आवडेल ते. तर ओके.
तर माझ्या ओमकारची भवानी झाली. एक पॉकेट विकलंय तर खूप त्याला आनंद झालाय ना ओमकार. तर सरांनी रेबीन काटू राहिले तर काटली. टाळ्या वाजवा सगळे. मी जास्त खरेदी केली माझ्या ओमकारची. खूप जास्त गुलाबजांबूचे पाकिट घेतले. खरेदी चालू आहे पाहू शकता तुम्ही. मला पपई खूप जास्त आवडते तर पपई घेतली मी. पाहू शकता या मुलांनी तर मी एक 10 रुपयाची घेतली खायला. तर इथंच मी खाणार आहे. पाहू शकता तुम्ही तर पाहू शकता हे हाय फैमिली, आप कैसे हो आप लोग? सब्सक्राइब दिस चैनल. 10 रुपयाचे भजी घेतले, पालक भजी. तर खूप छान येतं पाहू शकता. 10 रुपयाचे एवढे येतात का ताई? बस झाले, खूप छान पाहू शकता भजी. मी 1 कप तुरीच्या घुगऱ्या घेते तर मला खूप जास्त तुरीच्या घुगऱ्या आवडतात आणि भाजी पण होईल संध्याकाळची. तर 10 रुपयाचे घेते मी. आणि दादा 1 कप कॅरी बॅग नाही आहे का? बरं जाऊ. तर फ्रेंड मी बाजार थोडा केला आणि ओमकारची खरेदी पूर्ण झाली. तर ओमकारचे आले 10 रुपये कमी 300 रुपये आले. तर खूप छान असं ओमकारनी खूप जास्त फास्ट विकलं आणि खूप जास्त मुलींनी पण घेतलं कारण मुलांना गुलाबजांबू खूप जास्त आवडतात मला माहिती होतं. त्याच्यामुळे मी गुलाबजांबू लावले आणि भाजीवाला पण होता आणि मस्त असा बाजार होता. तर आम्ही चाललो 11 वाजून गेलेत. तर आम्ही आता निघलोत घरी. तर माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये सांगा आणि टाटा बाय बाय. सबस्क्राईब करायला